नंदुरबारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती दगडफेक करण्यात आली होती। त्यानंतर जवळपास 150 पेक्षा अधिक जे आहे ते आंदोलकांना आता पोलिसांनी अटक करण्यात आलेली आहे आणि या आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असल्यानंतर त्यांना 29 सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। एकंदरीत या प्रकरणामध्ये मोठ्या प्रमाणावरती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाहनांची तोडफोड जी ती करण्यात आलेली 35 पेक्षा अधिक वाहन जे त्यांची तोडफोड जी आहे ती करण्यात आलेली आहे। जिल्हाधिकारी कार्यालयासोबतच शेजारीला असलेल्या आरटीओ विभागाच्या वाहनांची देखील तोडफोड जी ती करण्यात आलेली होती। तर या आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणावरती दगड जे मारा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयावरती करण्यात आले होतात। एकंदरीतच या आंदोलकांना आता पोलिसांकडून धरपकड करण्याचे काम जे आहे ते युद्ध पातळीवरती सुरू आहे। 150 पेक्षा अधिक आंदोलकांना अटक करण्यात आलेली आहे। यांना 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आली आहे। तर दुसरीकडे शहर जे आहे ते नंदुरबार शहर ते पूर्वपदावरती आलेलं आहे। 17 सप्टेंबर रोजी एका युवकाने दुसऱ्या युवकाला चाकूने हल्ला केला होता आणि यामध्ये या जय वळवी नामकाच्या युवकाचा मृत्यू झाला होता। त्यानंतर सर्व आदिवासी संघटना जे आहे ते आक्रमक झाल्या होत्या। नंदुरबार शहर बंद ठेवण्यात आलं होतं आणि मूक मोर्चा जो आहे तो काढण्यात आला होता। या मूक मोर्चाला हिंसक वळण लागलं होतं। यामध्ये मोठ्या प्रमाणावरती पोलीस कर्मचारी आणि अधिकारी देखील जखमी जे ते झालेले होते। तर 7 आंदोलन ते देखील यात जखमी झालेले होते। या सर्व जखमींना शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे। तर मोठ्या प्रमाणावरती पोलीस दलाकडनं आता या आंदोलकांना धरपकड करण्याची कारवाई जी ती सुरू आहे आणि या अनेक याच्यात जे पकडले गेलेले जे त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी जी आहे ती देण्यात आलेली आहे। आणि या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी जी आहे ते पोलीस दलाकडनं केली जाते, परंतु कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवणे असं आव्हान जे आहे ते जिल्हा पोलीस अधीक्षक श्रावण दत्त यास यांनी केलेलं आहे। त्यामुळे नागरिकांनी ज्या काही होत असलेल्या कारवाया आहेत त्या कारवायांना सहकार्य करावे आणि कुठल्याही अफवांवरती विश्वास ठेवणे असं आव्हान जे ते पोलीस दलाकडनं करण्यात येत आहे। जितेंद्र बैसाणी, टीव्ही 9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव।